सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार खाली आला। दिवसभरात सेन्सेक्स 502 अंकांनी घसरला आणि 80,182 वर आला, तर निफ्टी 137 अंकांनी घसरून 24,198 वर बंद झाला। तर बँक निफ्टीतही 695 अंकांची घसरण झाली। गेले 2 महिने सेन्सेक्स 80,000च्या घरात खालीवर होतोय, त्यामुळे गुंतवणूकदारांनी संयम राखणं गरजेचं आहे। शेअर बाजार आपटला, शेअर बाजारात तेजी, अशा दोन परस्पर विरुद्ध बातम्या नेहमीच पाहायला मिळतात। पण गेल्या 25 वर्षात शेअर बाजार वरच्या दिशेने जातोय हे सत्य नाकारता येत नाही। बघता बघता शेअर बाजार 80,000च्या घरात गेला। गेल्या 3 महिन्यात शेअर बाजारात हेलकावे आहेत। आज सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारानं घसरण अनुभवली। सेन्सेक्स 502 अंकांनी खाली येऊन 80,182 वर स्थिरावला, तर निफ्टी 137 अंकांनी आणि बँक निफ्टी 695 अंकांनी घसरला। त्यामुळे गेल्या 3 आठवड्यातील उच्चांकी पातळीवर शेअर बाजार गेलाय। या घसरणीमुळे शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 6.65 लाख कोटींनी खाली आलंय। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर कर लावण्याचा इशारा दिलाय, त्यामुळे भारतीय शेअर बाजारावर परिणाम झालाय। अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी घाबरून न जाता संयम राखणं गरजेचं आहे।